आपण येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रोत्सवामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सकाळी 10 वाजल्यापासून जे आहे ते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती ट्रॅफिक जाम झालेलं आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या इथे बघायला मिळत आहेत। जवळपास 3 ते 4 किलोमीटरहून अधिक लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या लागलेल्या आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून हे ट्रॅफिक जाम झालेलं आपल्याला बघायला मिळते, कारण मोठ्या संख्येने भाविक जे आहेत त्या ठिकाणी येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळा पाहण्यासाठी चुना वेचण्यासाठी येरमाळा इथे दाखल होतात। आपण बघू शकतो की जे अक्षरशः ट्रॅफिक जे आहे ते लांबच लांब रांगा इथून आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने ट्रॅफिक जाम झालेलं बघायला मिळतंय। खरं तर भाविक जे आहेत ते जवळपास 10 ते 12 लाख भाविक जे आहेत ते येरमाळ्यात येडेश्वरी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने दाखल होतात आणि त्यामुळं जे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती जे आहे ते आपल्याला ट्रॅफिक जाम झालेलं बघायला मिळतंय। 10 वाजल्यापासून सकाळी ट्रॅफिक जाम आहे, मात्र पोलीस प्रशासनाकडून इथे जे आहे ते ट्रॅफिक चालतं करण्यासाठी किंवा ट्रॅफिकचा अडथळा दूर करण्यासाठी जे आहे ते प्रयत्न देखील केले जात आहेत। मात्र वाहनांची संख्याच इतकी आहे की ती ट्रॅफिक जाम झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह मी उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, येरमाळा।